चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आत्ता आम्ही आहोत हरिद्वारमध्ये आणि आता हरिद्वारमधून आम्ही जातोय चारधाम यात्रेसाठी। तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि तारीख आहे 14 जून 2025। तर आणि आमची यात्रा सुरुवात झालेली आहे 12 जून 2025ला यात्रेला सुरुवात केलेली आहे आणि आता आम्ही हरिद्वारमध्ये आहेत आणि हरिद्वारमधून आता जाणार आहोत बडकोट या ठिकाणी जाणार आहेत आणि जवळपास संध्याकाळी तिथे पोहोचणार, तिथेच रात्रीचा मुक्काम असणार आहे आणि उद्या निघणार आहोत यमुना मैयाच्या दर्शनासाठी, म्हणजेच यमुनोत्री या ठिकाणी उद्या दर्शनाला जाणार आहे। तर खूप छान वाटतंय आणि आता आहोत हरिद्वारमध्ये। हर हर गंगे, हर हर गंगे। भेटूया थोड्या वेळात। जय गिरणारी। या ठिकाणी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत आणि छान अशा गप्पा गोष्टी सुरू आहेत। प्रत्येक जण नवीन होतं, पण आम्हाला एवढे 15 दिवस थोडं सुद्धा वाटलं नाही की हे अनोळखी लोक आहेत। श्री दत्तधाम यात्रा परिवार ह्या ग्रुपसोबत आम्ही चारधाम यात्रेला गेलेलो। त्यांच्यासोबत आमची यात्रा खूप छान आध्यात्मिक आणि आनंदी प्रसन्न वातावरणात चारधाम यात्रा दत्तकृपेने पूर्ण झाली। ज्यांना कोणाला श्री दत्तधाम यात्रा परिवार ह्या ग्रुपसोबत जाण्याची इच्छा असेल त्या दादांचे नंबर मी तुम्हाला कमेंटमध्ये पिन करते, त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल। गंगा मैया की जय, हर हर गंगे, हर हर गंगे। जय श्री बद्रीनाथ भगवान की जय, केदारनाथ भगवान की जय, जय श्रीमन नारायण भगवान की जय, हर हर गंगे, हर हर गंगे। गंगा मैया की जय, हर हर गंगे, हर हर गंगे। गणपती बाप्पा मोरया। हरिद्वार या ठिकाणी गंगा मैयामध्ये छानसं स्नान केलेलं, त्यानंतर हरिद्वार या ठिकाणी हर की पौडी इथे जी गंगा मैयाची आरती होत असते त्या ठिकाणी सुद्धा छान असं दर्शन झालं। हरिद्वार धाम जे आहे तर हरिद्वार या तीर्थक्षेत्री सुद्धा छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही चारधाम यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। हरिद्वार या ठिकाणाहून आपण चारधाम यात्रेला सुरुवात होत असते। बरेच जण ऋषिकेशला जातात, ऋषिकेशवरून सुद्धा तुम्ही चारधाम यात्रेला सुरुवात करू शकतात, पण आम्ही हरिद्वार इथे आलेलो, हरिद्वार दर्शन केलं आणि त्यानंतर मग यमुनोत्री दर्शनासाठी निघालेलो। हरिद्वारहून बडकोट या ठिकाणी आपण अगोदर जाणार आहोत आणि त्यानंतर मग बडकोट इथून आपण यमुना मैयाच्या दर्शनासाठी जानकी चट्टी आहे तिथे आपण जातो आणि मग नंतर आपलं यमुना मैयाचं छान असं दर्शन होणार आहे। यमुनोत्री दर्शनाला जाण्यासाठी अगोदर बडकोट या ठिकाणी जावं लागतं। अतिशय परमपवित्र निसर्गरम्य अशी देवभूमी म्हणजेच उत्तराखंड। तर उत्तराखंडमधील आपण जे चार धाम आहेत त्यातलं पहिलं म्हणजे सर्वात अगोदर आपण चारधाममधलं पहिलं यमुनोत्री या ठिकाणी दर्शनाला जायचं असतं, त्यानंतर गंगोत्री दर्शन करायचं असतं आणि मग नंतर केदारनाथ दर्शन आणि केदारनाथ दर्शनानंतर मग आपण बद्रीनाथ या ठिकाणी दर्शनाला जायचं असतं। तर असा तो नियम असतो आणि चारधाम दर्शन करणार असतील बरेच जण दोन धामाचंही दर्शन करतात, जसं की केदारनाथ आणि बद्रीनाथ असे दोन धाम यात्रासुद्धा बरेच जण घेऊन जातात किंवा इतर जण वैयक्तिकरित्या सुद्धा जात असतात। पण लक्षात घ्या उत्तराखंडमधील जे रस्ते आहेत ते प्रचंड घाट आहे आणि अशा ठिकाणी धोका तर असणारच आहे, पण एवढ्या लांब प्रत्येक वेळेला आपल्याला जायला शक्य होईलच असं नाही। म्हणून भगवंताने जर आपल्याला संधी दिलीच तर एका वेळी जर चारधाम होत असतील तर जरूर करा। प्रत्येकाच्या मनात आनंद, उत्साह, त्याचबरोबर थोडी भीती सुद्धा होती, पण भगवंताचं नामस्मरण करत आणि स्तोत्र पठण करत आमचा प्रवास आनंदात सुरू झालेला आहे। राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम। सुरुवातीला छान अशी भजनं म्हटली, स्तोत्र वगैरे पठण झाले आणि त्यानंतर मग बरंच अंतर असल्यामुळे आणि घाट सुद्धा सुरू झालेला, तर सर्वजण छान असे झोप घेत होते। इथे तुम्ही पाहू शकतात अथर्व माझा मुलगा सुद्धा मस्त झोपेचा आनंद घेतोय आणि त्यानंतर मग आम्ही थोड्याच वेळात बडकोट या ठिकाणी पोहोचणार होतो।
10वीचं वर्ष असल्यामुळे वर्षभर कुठेही जाणं झालं नाही, पण 10वीच्या सुट्ट्यांमध्ये चारधाम दर्शन, उत्तराखंडमधील चारधाम दर्शन झाले. अशीच भगवंताची अखंड कृपा राहो आणि सहकुटुंब सहपरिवार तीर्थक्षेत्रांचं आम्हाला दर्शन होत राहो. बडकोट या ठिकाणी आम्ही पोचलेलो आणि त्यानंतर तुम्ही जे आता व्हिडिओमध्ये पाहताय तर ह्या ठिकाणी आम्ही राहायला होतो. छान होतं, राहण्याची सोयसुद्धा अतिशय उत्तम होती. त्याचबरोबर जेवणसुद्धा चांगलं होतं, कारण त्या जेवणामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे असं काही झालं नाही. म्हणून ज्यांना कोणाला श्री दत्तधाम यात्रा परिवार यांच्यासोबत चारधाम यात्रा किंवा ते अनेक यात्रा घेऊन जात असतात तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. फेसबुकला श्री दत्तधाम यात्रा परिवार हे त्यांचं पेज आहे. डायनिंग हॉल होता आणि इकडे रूम्स आहेत. रूम अतिशय व्यवस्थित होते. तर त्या दिवशी आम्ही रात्री त्या ठिकाणीच मुक्कामाला होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हरिद्वारहून आम्ही निघालो, तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच. तर हरिद्वार ते बडकोट हे डिस्टन्स बरंच आहे. जवळपास आम्हाला 10 तास लागले आणि म्हणजे आम्ही किती 8:30 वाजता जवळपास आम्ही निघालो हरिद्वारहून आणि इथे आम्ही 6 वाजता पोचलो. म्हणजे जवळपास आपल्याला 10 ते 10.5 तास बडकोटला येण्यासाठी लागतात. तर हरिद्वारहून आम्ही आता आलो आहे बडकोट या ठिकाणी. आता आम्ही फ्रेश वगैरे होणार, चहा, नंतर मग रात्री जेवणार आणि उद्या पहाटे आम्ही यमुनोत्री दर्शनाला निघणार आहोत. तर आम्ही जवळपास 4:15 4:30ला पहाटे निघणार आहेत. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हरिद्वारपासून तर बडकोटपर्यंतचा इथपर्यंतचा हा व्हिडिओ असणार आहे आणि उद्याचा राहील व्हिडिओ तर तो नवीन असणार आणि तो असणार आहे यमुनोत्रीचा असणार आहे व्हिडिओ. तर या ठिकाणी आम्ही राहायला आहे. छान आहेत रूम्स वगैरे पण. या ठिकाणी आम्ही राहायला आहेत. छान सुंदर असा ॲटमॉस्फिअर आहे. खूप छान वाटलं आणि प्रवास बरंच डिस्टन्स होतं पण तरीही आम्हाला छान वाटलं खूप. आणि पूर्ण घाटाचा रस्ता आहे. सरळ रस्ता तुम्हाला दिसणारच नाही. अगदी सर्व ठिकाणी घाट जबरदस्त घाट आहेत. त्यामुळे जेव्हाही तुम्ही याल चारधाम यात्रेसाठी तर ॲवोमाइन किंवा जी कुठली उलटीचं गोळी असते तर ती तुम्ही घेऊन यायचंच आहे. कारण ज्यांना त्रास होत नसेल तर त्यांना देखील त्रास होऊ शकतो. म्हणून आपण आपली काळजी घ्यायलाच हवी. प्रचंड घाट आहे पण तरी आमचा प्रवास खूप छान झाला. अगदी व्यवस्थित आम्ही आलो. कोणालाही जास्त काही त्रास वगैरे असं काही झालेला नाही आहे. तर भेटूया आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ असणार आहे गंगोत्रीचा, नाही सॉरी, उद्याचा व्हिडिओ असणार आहे यमुनोत्रीचा. उद्या पहाटे 4 साडेचार वाजता आम्ही यमुनोत्रीच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि तिथे स्नान करून आणि मग नंतर आम्ही पुढे जाणार आहेत. तर भेटूया उद्या. हर हर महादेव, हर हर गंगे. जय हो. जय श्री बद्री विशाल की जय हो.